नमस्कार. दौंड जनता न्यूजमध्ये आपले स्वागत. दौंड तालुक्यातील हातवळण येथून शिक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वाची आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. पुणेस्मरणातून शिक्षण क्रांतीचा संकल्प. जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी हातवळणच्या ग्रामस्थांनी एकजूट दाखवत शाळेची जबाबदारी लोकसहभागातून उचलण्याचा निर्धार केला आहे. कैलासवासी सुभद्रा ज्ञानोबा राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुणेस्मरणातून शिक्षण क्रांतीचा संकल्प या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सतीश वाबळे यांनी लोकसहभागातून शाळा परिवर्तनाचा आपला अनुभव मांडला. वाबळेवाडी आणि जालिंदरनगर येथील शाळांमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून झालेल्या शैक्षणिक परिवर्तनाचा दाखला देत गावाने पुढाकार घेतला तर जिल्हा परिषद शाळांनाही आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाची नवी दिशा देता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. संगणक, AI, रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळाल्याच पाहिजेत, यासाठी गावकऱ्यांनी शाळेच्या विकासात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विशेष म्हणजे राजकारणाचे जोडे शाळेबाहेर ठेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राऊत कुटुंबियांनी केले. आणि या आवाहनाला ग्रामस्थांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हातवळणचे सरपंच रमेश जगताप आणि कात्रज डेअरीचे संचालक सागर फडके यांनी शाळेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली. दरम्यान नियोजित AI आणि रोबोटिक्स लॅबसाठी राऊत कुटुंबियांच्या वतीने तब्बल 21,000 रुपयांचे योगदान देण्यात आले. हा धनादेश मुख्याध्यापक बाळासाहेब आढागळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सतीश वाबळे यांचा स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला. राजकारण बाजूला ठेवून गावाच्या शाळेसाठी एकत्र येण्याचा हातवळणचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण आजची शाळा मजबूत झाली तर उद्याची पिढी सक्षम होणार. हातवळणच्या या शिक्षण क्रांतीच्या संकल्पाला आता ग्रामस्थांच्या लोकसहभागाची किती ताकद मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.